की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्त आपण पाहिलं की सकाळपासून या ठिकाणी पाहिलं खूप मोठ्या प्रमाणात जल्लोष चालू होता आणि त्या जल्लोषाचं रूपांतरण आज आपण पाहिलं की जिल्ह्यातले खूप मोठमोठे नेते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी जर पाहता तुम्ही तर जिल्ह्यातून खूप मोठमोठे नेते या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता अचलपूर तालुक्यातलेच नाही तर अमरावती जिल्ह्यातलेच नाही तर महाराष्ट्र लेवलचे सुद्धा नेते या ठिकाणी आलेले आहेत. आता आपल्यासोबत जे जुळलेले आहेत ते म्हणजे सुधीरभाऊ सूर्यवंशी जे शिवसेनेचे गटनेते आहेत. ते आपल्याशी काय चर्चा करणार आहेत ते आपण पाहणार आहोत. आज आपल्यासोबत पाहिला आपण की आज रक्तदान शिबिर त्या ठिकाणी आपण पाहिलं की सुधीरजी सूर्यवंशी महाराष्ट्राचं एक नेतृत्व आहे आणि शिवसेनेचे गटनेते सुद्धा आहेत. नेमकं आज शिबिर आणि शिबिराच्या निमित्त आपण पाहिलं की हेल्मेट सुद्धा या ठिकाणी दिसते आणि शिवसेनेचा लोगो सुद्धा या ठिकाणी दिसून राहिला. म्हणजे नेमका हा विषय काय आणि कशी काय या गोष्टीची आपल्याला कल्पना सुचली? आज तो उद्धवजींचा वाढदिवस आहे, आमच्या पक्षप्रमुखाचा वाढदिवस आहे, आमच्या आराध्याचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त ही जी मंडळी आहे आमचे शहर प्रमुख असू दे, आमचे इथले सर्व पदाधिकारी हे लोक दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे हा उपक्रम राबवत असतात आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मागच्या वर्षी यांनी रक्तदान केलं तेव्हा छत्र्या वाटल्या आणि पाण्याचे दिवस होते. आज अमरावती जिल्ह्यात हेल्मेट सक्ती केली आहे आणि पोलीस न केलं ते अत्यंत बरोबर आहे, कारण जेवढे ऍक्सिडेंट आतापर्यंत झाले तेवढे हेल्मेट नसल्यामुळे झाले आहे आणि त्याच्यामुळे आमच्या इच्छा लोकांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी ते एक सामाजिक जाण लक्षात ठेवता आणि उद्धवजींच्या वाढदिवसानिमित्त लोकांचं रक्तदान करायचं. रक्त हे लोकांच्या कामात पडेल आणि हेल्मेट देऊन त्याचा जीव वाचेल याच्यासाठी अमरावती जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनालाही मदत होईल त्या दृष्टीनं हा सर्व उपक्रम या स्थानिक लोकांनी राबवला. एक आपण शिबिराच्या वैयक्तिक एक वेगळा प्रश्न विचारणार आहे. आज आपण पाहिलं की नीट पेपर फुटी प्रकरणातील आपण पाहिलं दिल्लीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आंदोलन झालं होतं आणि पुरा देशच पेटला होता. तर अशा वेळेला आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टीचा एकही नेता त्या ठिकाणी गेलेला नव्हता. काय आहे, चोर चोर मौसेरे भाई आहे, ते सर्व चोर होते. या भारतातला एकमेव इमानदार नेता सन्मान्य उद्धवजी ठाकरे हे त्या अभिजित दिपके सोबत पहिल्या दिवसापासून होते. त्यांनी पहिल्याच दिवशी त्याला पाठिंबा दिला आणि पहिल्याच दिवसपासून या आंदोलनात उद्धवजी सोबत होते, म्हणजे आमचा पक्ष सोबत होता. उद्धवजी खूप दूरदृष्टीवाले माणसं आहेत, त्यांना असा भ्रष्टाचार हे सहन झाला नाही. आज 27 पोरांनी आत्महत्या केल्या. 27 पोरांनी आत्महत्या केल्यावरही भाजपची जी मंडळी आहे फक्त धौसा देणे, यांना अंदर टाकू त्यांना अंदर टाकू, आंदोलन करणाऱ्यांना अंदर टाकू, आंदोलन वाल्यांना साथ देणाऱ्याला अंदर टाकू, या धौसा त्यांनी दिल्या. पण त्याला माहित नाही हे बाळासाहेब ठाकरेची खासदार आहे. हे शिवसेना म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरेंचं रक्त आमच्या अंगात आहे आणि आम्ही आंदोलनात तयार झालेलं. आमच्या ह्याच्यातलं आमचं क्वालिफिकेशन आहे की आमच्यावर जास्त केसेस ज्याच्यावर आहे तो आमच्या ह्याच्यात मोठा नेता होते. ह्या सर्व केसेस आमच्यावर समाजकारण करण्यासाठी लागल्या, अन्याय विरोधात लढण्यासाठी लागल्या. कोणी अन्याय करत असेल तर त्याच्या कानाखाली आवाज काढण्यासाठी लागल्या आणि म्हणून सन्माननीय उद्धवजींनी अभिजित दिपकेंना पहिल्याच दिवशी पाठिंबा दिला आणि शेवटच्या दिवसापर्यंत हा महाराष्ट्र या अभिजित दिपकेंसोबत राहिला आणि या महाराष्ट्राने दाखवून दिलाय की या भारताला जर कुठलं वळण द्यायचं असेल, लाईन द्यायची असेल तर फक्त महाराष्ट्र देऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांपासून हा इतिहास सुरू झालाय आणि महाराष्ट्रातल्या एका पोरांनी अभिजित दिपकेंनी उद्धवजीच्या साथीने या पूर्ण भारतातल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला. या सरकारला झुकायला लावला.